प्रभावी अंमलबजावणीसाठी आम्ही काम करतोय। ग्रामपंचायत मध्ये सगळ्यात जास्त केंद्राचा निधी आणण्याचं काम आम्ही करतो आणि या सगळ्या मजुरांच्या साठी जे वर्कर बेस जो आपला जो योजना आहे ग्राम रोजगार सेवक ग्राम रोजगारांची मनरेगा, त्या योजनेला आम्ही प्रभावीपणे गाव पातळीवर राबवतो। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई उघड। मुंबईच्या आझाद मैदानावरती महाराष्ट्रभरातून ग्रामसेवक आलेले आहेत, ग्राम रोजगार सेवक आलेले आहेत। त्यांच्या काही मागण्या आहेत, त्या संघटनेचे पदाधिकारी आपल्या सोबत आहे। काय नाव आपलं? मी राजेंद्र जिचकार, संघटनेचा महासचिव आहे। काय संघटनेचं नाव? ग्राम रोजगार सेवक संघटना कृती समिती, संयुक्त कृती समिती। कारण आमच्या 4 संघटना महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या सर्व संघटना एकजूट झाल्या आणि आपल्या सर्वांच्या महाराष्ट्रातील 28,135 ग्राम रोजगार सेवकांच्या न्याय व हक्कासाठी एकजुटीने न्यायाला शासनासमोर आपल्या मागण्या मांडत आहे। काय मागण्या आपल्या? आमच्या मागण्या आहे की ग्राम रोजगार सेवकांना एक रकमी मानधन देण्यासाठी 3 ऑक्टोबर 2024 ला एक GR निघाला। त्या GRच्या माध्यमातून 8,000 रुपये मानधन आणि 2,000 रुपये TED असं देण्याचं शासनाने कॅबिनेटमध्ये मंजूर केलं, पण मागील 17 महिने होऊन गेले तरी सुद्धा अजूनपर्यंत त्या GRची अंमलबजावणी झालेली नाही। मग एखादा घटक शासनाने असा का उपेक्षित ठेवावा, म्हणून त्यासाठी लोकशाही मार्गाने आम्ही आझाद मैदानाला आंदोलन करतोय की शासन मायबाप सरकारला आम्ही शासनाला सांगतोय की आमच्या त्या GR लागू करा आणि आमचं जे काही 17 महिन्यापासून प्रलंबित मानधन आहे आणि ज्या काही आमच्या मागण्या आहेत, ज्यामध्ये विमा संरक्षण आहे, ज्यानंतर आम्हाला पूर्णवेळचा अर्धवेळचा आहे, ज्यानंतर कार्य सुरक्षा आहे, या सगळ्या गोष्टीचे त्यांनी तात्काळ मान्य कराव्या, आम्हाला लागू कराव्या। आणि आता होळीचे असे 3 सण महत्वाचे आमचे बिना पगाराने गेले। पहिली होळी गेली, नंतर दिवाळी गेली आणि आता ही होळी येते। म्हणजे एकंदरीत हा घटक जो गाव पातळीवर लाभार्थ्याला समृद्ध आणि सुखी करण्यासाठी, लाभार्थ्याला लखपती करण्यासाठी, मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आम्ही काम करतोय। ग्रामपंचायत मध्ये सगळ्यात जास्त केंद्राचा निधी आणण्याचं काम आम्ही करतो आणि या सगळ्या मजुरांच्या साठी जे वर्कर बेस जो आपला जो योजना आहे ग्राम रोजगार सेवक ग्राम रोजगारांची मनरेगा, त्या योजनेला आम्ही प्रभावीपणे गाव पातळीवर राबवतो। अशा घटकाला आपण इतके दिवसापासून उपेक्षित का ठेवलं आणि ती उपेक्षा दूर करून आमच्या मागण्या लगेच आपण मान्य कराव्या आणि आमच्या जीवनातली जो अंधार आहे तो संपवावा, अशी माझी शासनाला विनंती आहे। काय म्हणजे एकूण किती मानधन वाढवण्याची तुमची मागणी आहे? त्याच्यामध्ये काय तसं त्या GR मध्ये लिहिलं होतं? काय लिहिलंय? त्या GR मध्ये स्पष्ट नमूद केलं आहे की दरमहा 8,000 रुपये मानधन यायला द्यायचं आहे आणि यांनी म्हणजे 2,000च्या पुढे जे काही मनुष्य दिवस निर्मिती केली त्याच्यावरती 2% इन्सेंटिव्ह त्यांना द्यायचा आहे आणि 2,000 रुपये दर महिन्याला प्रवास भत्ता आणि TED द्यायचा आहे। तर हे यासाठी आता किती मानधन मिळतं? आता तेच मिळत नाही 17 महिन्यापासून आजपर्यंत GR निघून सुद्धा। म्हणजे तुम्हाला 17 महिन्यापासून पगारच नाही? आज 17 महिने झाले शासन आम्हाला सांगतात KYC करा, तुमची मजुरांची KYC करा, E-KYC करा, पीक पाहणी करा। शासनाच्या सर्व ज्या काही गाव पातळीच्या योजना आहे त्या आमच्याकडनं करून घेण्याचा त्यांचा सातत्याने हे असतो, पण आता त्यासाठी ज्या काही आमच्या हक्काचं मानधन आहे ते देण्यासाठी मात्र शासन अजूनही संवेदनशील नाही असं मला वाटते। माझी विनंती आहे सरकारला की आता हे आंदोलन इथून कंटिन्यू जोपर्यंत आमचं मानधन पत्रात येणार नाही तोपर्यंत राहणार आहे। म्हणून आम्ही जिल्हा पातळीवर याचं पूर्ण कामबंद आंदोलन करणार आहे, धरणे आंदोलन करणार आहे। म्हणून आम्हाला शासनाला अशी विनंती आहे की हे आंदोलन टाळण्याची तुम्ही कृपा करून प्रयत्न करा आणि आमचे जे 404 कोटीची तरतूद तुम्ही करून ठेवलेली आहे ते लगेच लेखाशीर्षक पण तयार झालेलं आहे। ते 404 कोटी म्हणजे 404 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद रोहिव विभाग आणि अर्थमंत्र्याकडे पाठवलेली आहे की यांना जे प्रलंबित मानधन आहे ते देण्यासाठी एवढ्या रुपयाची गरज आहे। तर ते शासनाने तात्काळ त्यांनी आवंटित करावे, तेव्हा ते आमचं विभाग आयुक्तालय ते सगळ्या राज्यामध्ये त्याचं वाटप करेल। आणि जे काही फार मोठी काय सर रॉकेट टेक्नॉलॉजी तर आहे नाही आणि 404 कोटी खूप मोठी योजना पण नाही। आतापर्यंत जे आमचं प्रलंबित मानधन आहे ते त्याच्या पूर्ण निघून जाईल, तर ते शासनाने तात्काळ द्यावं आणि हे आंदोलन टाळावं अशी किती लोक प्रभावित आहेत त्याने? याच्याने 28,135 लोक कुटुंब प्रभावित आहेत आणि त्यांच्या मागे एका रोजगार सहाय्यकांच्या मागे कुठे 15, कुठे 10, कुठे 20, कुठे 50, कुठे 100, 500 मजूर अवलंबून आहे, 500 पर्यंत 1000 मजुरापर्यंत। तर असं जर एकदा ग्राम पातळीवर काय म्हणताला आपण अति उत्पन्न कमी असणाऱ्या घटकासाठी काम करणारा जो माणूस आहे ग्राम रोजगार सेवक,
त्याला जर तुम्ही मानधन देत नसेल तर त्याने उपाशापोटी राहून किती दिवस जगायचं. म्हणून हा 17 महिन्यांपासून किती वेळा तुम्ही शासनाच्या दारी गेला, किती वेळा तुमचे काय डायलॉग झाले त्यांच्याशी? आम्ही जेव्हा पण आता असे मोर्चे करतोय, उन्हाळी अधिवेशन असो हिवाळी अधिवेशन असो, ते हेच सांगतात की शासन द्यायला तयार आहे, तुमचं काम होऊन जाईल, आम्ही त्याचा पाठपुरावा केलेला आहे, करणार आहे. पण कधी, त्याचं एक टाइम ऑफ लिमिट आहे ना. तुम्ही 2 महिने 3 ऑक्टोबर 2024 आणि आता 26 आलाय, म्हणजे 17-18 महिन्याचा काळ लुटून गेलेला आहे. आता शासनाकडे जर ती अंमलबजावणी करणारी यंत्रणा नसेल तर हे मग आमचं दुर्भाग्य आहे की शासनाचं आहे. पैशाची तर कमी नाही सरकारकडे, वेगवान सरकार, गतिमान निर्णय, हे सगळं तर आहे, आल बेल सगळं चालू आहे. मग जो सर्वसामान्य ग्रामीण भारताच्या घटकाला जो जीवनमान उंचवण्याचं काम करतो, त्याच घटकाला जर तुम्ही उपेक्षित ठेवत असाल तर मग सरकारचं काय जे पाहतो आपण ते काय त्याचं समजावं. पण आता हे तुम्ही 17-18 महिने झाले तुम्ही सांगताय, सरकारचे डायलॉग तुम्ही करताय, प्रत्येक अधिवेशनामध्ये तुम्हाला आश्वासनं मिळत आहेत, बरोबर, गेल्या 2-3 अधिवेशनांपर्यंत. आता सरकारकडून काय अपेक्षा आहे, म्हणजे किती अपेक्षा आहे की सरकार तुमचं हे म्हणणं ऐकेल आणि 404 कोटी जे तुम्हाला मंजूर झालेले ते देईल? आम्हाला अपेक्षा खूप आहे. जर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जर हा विषय नक्कीच आपल्या महाराष्ट्रातील जनतेच्या जिव्हाळ्याचा आहे असं समजून जर घेतलं आणि या ग्रामीण लोकांना आधार देणाऱ्या योजनेत काम करणारा हा घटक आहे ग्राम रोजगार सेवक, हा रोहिओचा मनरेगाचा मुख्य कणा आहे, हे सर्व कमिशनर सांगतात, सर्व रोहिओ विभागाचे सचिव, उपसचिव, सर्व अधिकारी सांगतात, राज्याचे प्रधान सचिव सांगतात रोहिओ विभागाचे. मग एवढा जर महत्वाचा घटक आहे तर माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांना विनंती आहे की आपण आमच्या या ग्रामरोजगार सेवकांची हाक ऐका आणि आमचं मानधन तात्काळ आम्हाला आमच्या खात्यात टाका. बाकी काही अडचण नाही, 100%. किती आता हे गेल्या 17-18 महिन्यापासून तुमचं हे आंदोलन सुरू आहे, मागण्या सुरू आहेत, चर्चा सुरू आहे सरकारशी. आताचपर्यंत या अधिवेशनामध्ये जर सरकारने तुमचं म्हणणं नाही ऐकलं तर मग पुढे तुमच्या आंदोलनाची भूमिका काय असेल? बघा साहेब, आम्ही भूमिका फार तीव्र आणि कठोरपणे घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. एक तर आम्ही सर्वजण सामूहिक राजीनामे देणार, नाही तर आम्ही कायम काम बंद आंदोलन करणार जोपर्यंत आमचं काम मानधन आम्हाला मिळत नाही. कारण काय, आता काहीचे वय 55, 60, 65, 63 पर्यंत गेले, 17-17, 18-18 वर्षापासून ते काम करतायत आणि मागताय काय तुम्हाला? 2 वेळची खटगी पोटाची, याच्या पलीकडे काही मागत आहे का? मग ते जर तुम्ही देऊ शकत नाही आणि तुम्ही साधे बीडीओ साहेब असो, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी असो मनरेगा, किंवा आयुक्त साहेब असो मनरेगा आयुक्तालय, तर हे सर्व डायरेक्ट आदेश काढतात की तुम्ही हे काम करा, ते काम करा. आम्ही करतो, पण एक आम्हाला चला असं आशा आहे की हे सरकार सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारं सरकार आहे आणि म्हणून आमची हाक हे ऐकतील. कारण याच महायुतीच्या सरकारने आम्हाला तो GR काढला आणि म्हणून या सरकारकडनं आम्हाला खूप मोठी अपेक्षा आहे की तुम्ही GR काढला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते, त्यांनी तो GR काढला 8,000 आणि 2,000, हा 3 ऑक्टोबर 2024. 17 वर्षाचा लढा होता. हा, म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला फक्त GR काढून तुमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय का? बस. आता तर 17 महिन्याचा काळ लुटल्यानंतर तर बऱ्याच लोकांनी हे बोलून सुद्धा दाखवलं की कुठेतरी तुम्हाला हे फक्त निवडणुकीपुरता GR काढलेला होता. पण मला असं वाटतं की हे सरकार एवढं दगाबाज तर नाहीच, कारण हे सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारं सरकार आहे. म्हणून त्यांनी, लोक म्हणतात, कारण एक शेवटी एक लिमिट असते ना वाट पाहण्याची, म्हणून लोक म्हणतात की आपल्या निवडणुकीच्या तोंडाला पानं पुसलेत. पण आम्हाला देवाभावावरती विश्वास आहे, या महायुती सरकारवरती विश्वास आहे की त्यांनी आमच्या तोंडाला पाने पुसू नये. आम्हाला जे काही तुम्ही मानधन लागू केलं ते तात्काळ आमच्या खात्यात टाकावं, एवढी अपेक्षा आहे. धन्यवाद मुंबई आउटलुकशी बोलल्याबद्दल, आणि तुमचा जो आवाज आहे तो आम्ही सरकार दरबारी पोहोचवण्याचं नक्कीच काम करू. धन्यवाद. आमच्या मागण्या मान्य करा.